ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलिकाळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निदामा गेले निळा म्हणे सकळ संता तुशिले अनुरेणुया तुकडा तुका आकाश एवढं व्यापकता असणारी जगद्वंदनीय जगदगुसी तुकाराम महाराज तुका बोले सहजवाणी त्यांच्या घरी वेदांत वाहे पाणी आणि अशा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आपलं स्वतः आवर्जून सांगतात की माझ्या जीवनाचं जगाय सार्थकता आहे. आवाज येते म्हणा सगळ्यांनी कीर्तनालया जेवायला थोडा उशीर झाला तरी का जेवले तो तुम्ही जेवले ना उद्याच होय आत्ताच काळजी पडली विठाला तरी म्हटलं मागच्या टाळ्याच वाजाना ते सगळेच बसलेत फक्त तिकडं हार थोडा चुकला लगेच हाल म्हटलं आहेत बरं का जागे आहेत नाही ना. तर असे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या म्हणतात जन्मा आलो त्याचे सगळ्यांना आवर्जून सांगतात जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आज माझं जगद्गुरु तुकाराम म्हणतात की माझं फळ साकार झालं धन्य झालं. कशामुळं तुम्ही सांभाळिले संती तुम्ही मला सांभाळ संतांनी मला सांभाळ तुम्ही सांभाळिले संती आणि माझ्या जीवनातलं जर काय गेलं भय निरसली खंती माझ्या जीवनातलं सर्व भय जीवनातलं नष्ट होऊन गेलं. आणि त्याच्यानंतर जगद्गुरु काय म्हणतात कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. जे कृत्य केलं आणि जी इच्छा व्यक्त केली ती माझी पांडुरंगाने काय केली तृप्त केली संतांनी मला काय केली तृप्त केली माझी पुरवली. आणि म्हणून तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती माझ्या जीवनातलं भय गेलं. म्हणून तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठाला सेवेरूपी घेतलेला जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आणि वरखेड या वाडीमध्ये वर्ष 23वे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरीचा पारायण आणि सुंदर प्रकारात संगीत शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा हा चालतोय. हा परम भाग्ययोगाने आहे. माझ्या जीवनाला 4थ्या दिवसाचा हा परम योग माझ्या जीवनात साधला गेला. कारण तुम्ही ठरवलेलं आहे आम्ही काय बोलणार नाही महाराज तुम्हाला बोलाय बोलावलेलं आहे. आम्ही हसणार नाही आम्ही रडणार नाही काय नाही फक्त तुम्ही बोला बघतोच तुमचं चुकतंय तसं न करता 4थ्या दिवसाची परम भाग्ययोगाने ही सेवा आहे. आणि आमचे आत्ताचे यजमान चिठ्ठी इकडे नाही का मुलाकून मी ज्यावेळेस नाव घेत होतो यंग आहे तरुण आहे शेतकरी कुटुंबातील आहे संतांविषयीची जाण आहे आणि वडिलांविषयीची कृतज्ञता आहे. वडिलांविषयीचा नितांत भाव येतो म्हटलं माझं नाव नका टाकू माझ्या वडिलांचं नाव टाका. म्हणून किसन रामभाऊ ढगे यांचे आज यजमान आहेत आणि त्यांचे चिरंजीव दत्ता किसन ढगे यांच्या कृपाश्वादाने
मला पावन भागलेला योग, मला ह्या तीर्थक्षेत्र निवासी साक्षात हनुमंतरायाचं जागृत देवस्थान आहे. आज मी सांगून जाणार आहे हनुमंतरायाचं तुम्ही काय मागायचं आहे का नाही, बरोबर ना, नक्की ना, हां तेच मागणार ना तुम्ही, फक्त बोला आम्ही ठरवू. आणि असा तरुणांनी पुढे येऊन सगळ्यांनी निवडली. सगळे एक गायक मिळायला अवघड असतं महाराज, एवढे गायक मला सगळे भेटले, माझ्यासारखं योग भाग्यशाली दुसरा कोण नाहीत. आणि तुमच्या गावचं भूषण, तुमच्या गावचं रत्न साक्षात महाराज माझ्याबरोबर येण्याचा योग होता, पण त्यांना मी मला वर्षभर तारीख घेतली माझी महाराज तुम्ही, आणि वर्षभर तारीख घेतलं मला महिन्याने तुम्ही फोनच नाही केला. 6 महिन्यांनी गेलो तर नाही करतात, 4 महिने गेलो 1 महिने करतात. 8ल्या दिवशी 6 तारखेला माझी नेवाशाला नेवाशावर निघतोय तेव्हा जसं अर्जुनाला कृष्ण सारथी भेटला ना, तसा आम्हाला हा कृष्ण भेटला. आमच्या पालखी सोहळ्याचं अध्यक्षस्थान असताना आमच्या अध्यक्षपणाचं आमचे चोपदार यांच्या घराण्यामध्ये त्यांनी बाबा सेवा ही जतन केली. त्यांच्या वडिलांनी आमच्या मांडीव, आम्ही त्यांच्या मांडीव खेळून त्यांनी सगळ्यांची अध्यक्षपदाची सेवा जतन केली. पण 4 दिवसाचं असतं, पण सेवा हा दारवंटा, सेवा ही अखंडित असते, पद क्षणिक असतं. ब्रह्मादिक पदे दुःखाची शरण तेथे दुःख जण, ब्रह्मादिक पद दुःख देणारे असतात, पण सेवा हा दारवंटा असतो. आणि सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निश्चरना. आणि सर्व अशी वारकरी मंडळी बसल्यानंतर आवर्जून काय म्हणावं, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. म्हणून मला हा सुंदर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं 375 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि तुकाराम महाराजांचे 3 नंबरचे चिरंजीव म्हणजेच धाकटे नारायण महाराज यांनी हा मोठ्या प्रकारात पालखी सोहळा उभा केला. त्यांचा हा जन्मवर्षाचं निमित्ताने आवर्जून सर्व ठिकाणी साजरा केला जात आहे. आणि परमभाग्ययोगाने मला इथे येण्याचा सदुपयोग योग साधला, माझं परमभाग्ययोग समजतो. आणि मी खूप आनंदी झालो की एवढ्या मोठ्या संख्येने भव्य दिव्य असताना एक गायक मिळाला महाराज अवघड असतं, आणि तरी चांगला सगळा तुमच्या जीवनातला मला आलेला योग मी धन्य समजतो. शरण शरण जे हनुमंता तुम्हा आले रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज हनुमंतराय. जगद्गुरु तुकाराम महाराज शरण जातात. शरण शरण जे हनुमंता तुम्हा आले रामदूता, तुम्हाला राम भेटले. हो, तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला राम भेटले. शरण शरण जे हनुमंता तुम्हा आले राम होत. काय भक्तीच्या त्या वाटा, काय त्या भक्तीच्या वाटा. मला आज काय करा, तुम्ही विश्लेषण करून सांगा आणि विश्व समजून सांगा की जीवनात भक्ती ही केली पाहिजे. आणि ही भक्ती जीवनात साफल्य होण्यासाठी भक्ती आणि प्रेम याच्यामधला जीवनातला फरक खरा कळून. भक्तीचं दुसरं नाव आहे अखंडित प्रेम. काय भक्तीचं दुसरं नाव काय? अखंडित प्रेम. मग भक्ती आणि प्रेमामध्ये फरक काय? भक्ती आणि प्रेमामध्ये फरक काय? ज्याच्यावरती आपण प्रेम करतो, ज्याच्यावरती आपण प्रेम करतो. आता नुसतं प्रेम म्हटलं ना त्यांना एकच प्रेम आठवतं. अरे वडिलांवर प्रेम करणारं असतं, आईवर प्रेम करणारं असतं, मुलावरती प्रेम केलं असतं, गावावरती प्रेम केलेलं असतं. हे प्रत्येक व्याख्या वेळेला गाडीवरती प्रेम केलं होतं. आता तर वेगळंच झालं, नुसतं मोबाईलवरच प्रेम दुसरं चाललंय. 2 मिनिटं नसलं तरी करमत तुमच्याकडे नसतो ना, म्हणून ते खाल्लं नाही. प्रेम बस. मग प्रेमात आणि भक्तीमध्ये फरक काय? प्रेमामध्ये आणि भक्तीमध्ये फरक काय? ज्याच्यावरती आपण प्रेम करतो त्याचा शेवट दुःखात होतो, याला म्हणायचं प्रेम. म्हणायचं प्रेम. ज्या आपण वस्तूवरती या जन्मात पार शेवटपर्यंत अजून तर केलं, पण जवळ आहे त्याच्यावर आतापर्यंत प्रेम केलंय त्याचा शेवट दुःखात होतो. म्हणजे माझी गाडी नवीन आहे, माझा मोबाईल नवीन आहे, मी त्याच्यावर प्रेम केलं तुटला, काय झालं?
दुःख झालं. म्हणजे काय झालं? ह्याला म्हणायचं प्रेम. ज्याच्यावरती प्रेम करावं त्याचा शेवट गोड होतो. या जसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा, त्याचा दिवस शेवट गोड होतो. म्हणून जीवनात दोन गोष्टी लय महत्वाचे, स्टार्ट लय महत्वाची असते आणि सगळ्यात शेवट लय इम्पॉर्टंट असतं. जन्म कुठं गवायना, कर्मयोग कुठं गवायना, पण शेवट श्रेष्ठ झाला पाहिजे. तू का म्हणे काळ आता करून शकेबळ. शेवट कसा झाला जगद्गुरूंचा? श्रेष्ठाला साक्षात पांडुरंग त्यांना न्यायला आता. आणि म्हणून आज जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतः सांगतात की माझ्या जन्मामध्ये जर मला कोण भेटले, माझं जीवन सफल झालं, फळ झालं, तृप्त आलं, तर कशामुळं? तर मला पांडुरंगाचं दर्शन झालं, संतांच्या कृपाशोधाने मला ते प्राप्त झालं. आणि संतांचा कृपाशोध मिळाल्यानंतर मी जे कृत्य करत गेलो, त्या इच्छा जी मागत गेलो, ती माझ्या जीवनात मला खऱ्या अर्थाने सफल होत गेली. आणि काळावरती सुद्धा विजय संपादन मला जीवनात करता आला. तर तो कशामुळं? तर तुम्ही सांभाळलेली संती भय निरसली करते. विठाला विठा आता एक मला सांगा, तुम्ही सप्ता करता छान आहे. सप्ता किंवा देव आवड आहे का गरज आहे? देव आपली आवड आहे का गरज आहे? हा शाबास. काय देव काय आपली आवड आहे का गरज आहे? कोणच बोलत नाही. जेवण झाल्यामुळेच देव काय आपली आवड आहे का गरज आहे? आवड आहे. आवडीने भावे तुझी चिंता द्यासी. म्हणजे ते कसं आहे, तर बिडूक असतो ना, तर साप असतो, जातीवंत साप नसतो. तर ते चांगलं चालतं, पण जातीवंत साप त्या बेडकाला साप असा त्या बेडकाला पकडतो. तर ते चांगलं राम राम म्हणत असतं, पण त्याच्यावर ते पकडतं, तर हे काय वाटतंय ते सोडून दे. हो सांगा काय तुम्हाला, का जन्माचं महत्व सांगावं, का जन्माचा, ह्या जन्मात आल्यानंतर काय करावं, तर संतांना भेटावं, काय इच्छा ठेवावं, तेव्हा जीवनातलं खरं भय जातं. आणि काय करावं हे जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून विश्लेषण करतात. देव आपली ही खरी गरज आहे. देव ही आपली गरज आहे. वाटतं आपल्याला गरज आहे? नाही वाटत नाही, म्हणून आपण बिंदास असावं, जसं येईन तसं राहावं. देव आपली खरी गरज आहे. तसं नाही कळत तुम्हाला. मला लागती प्रॅक्टिकलची सवय. पाणी ही काय आवड आहे का गरज आहे? तुम्ही पाणी नाही पित कधी? कारण सहज मिळतं ना, सहज मिळतं ना पाणी, म्हणून त्याची आपल्याला काही गरज भासत नाही. पण ज्यावेळेस पाणी मिळत नाही, त्याची आपल्याला काय वाटतं? चहा देतो ना, पॅप्सी देतो ना, समजा देतो ना, नको पाणी दे, मला पाणी दे. 4 दिवस पाणी नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही पाणी मिळतं, काय होईल? आपण पाण्याशिवाय नाही. पाणी पाहिजे. बघा ना आता किती सुजलाम, ज्या ज्या ठिकाणी धरणं झाली, पाणी झाली, सुजलाम सुफलाम झालं. आणि मग खरं आहे ना बागात जाईल, पाणी आल्यामुळं सुजलाम सुफलाम होतं. नाही तर मी स्वतः ते काही कॅमेरा लावल्यामुळं मला बी लय मोकळं बोलतोय. नाहीतर मी त्या नगरच्या याच्या कादंबऱ्या शिवराच्या एम होऊन सगळं तेच वाजवतो. सगळं असा दुष्काळ. पण ज्यावेळेस धरणं आली त्यावेळेस पाणी मिळायला लागलं. पाणी ही आपली गरज आहे. वाटती गरज? नाही वाटत, गरज आहे. अन्न ही आपली आवड आहे का गरज आहे? गरज आहे. गरज आहे. आपल्याला आवडीचे पदार्थ वेगवेगळे करूनच खातो, पण जेवायलाच नाही मिळलं तर काही दे बाबा, शिळं भाकर कबत दे, पण तुम्हाला जेवायला दे, मला काहीतरी पोटात अन्न जावं.
अन्न ही आपली गरज आहे. नाही कळायची पाणी अन्न मिळते आता जिथं जाऊ तिथं आपल्याला सहज मिळते. कोणी कोणाला भूक ठेवत नाही, सगळं बरोबर. कोरोनाच्या काळामध्ये हवा ही आपली आवड आहे का गरज आहे? बोला ना. नाही, गरज आहे. ऑक्सिजनच्या मी त्या दिवशीच वृक्षारोपणाच्या उद्घाटनाला गेलो होतो. आपल्याला कळत नाही, पाणी बघा आपण सहज 20 रुपयाची बाटली घेऊन आता प्यायला लागलेलो आहे. ही आपली जशी गरज वाटती तसा ऑक्सिजन सुद्धा आपल्याला बाटल्या अशा खिशात ठेवायला लागतील, नळ घ्यायला लागतील, मग ऑक्सिजन घ्यायला लागेल. तेव्हा आपण झाडं लावू, त्याच खड्ड्यात तेच झाड लावायचं, त्याच खड्ड्यात. तसं करणार नाही. मग ते करायला की आपल्याला ऑक्सिजन ही गरज आहे. तसा भगवंत ही आपली खरी गरज आहे. आपण कशाचे भुकेले आहोत? आपण आपल्या आयुष्यभर जन्मापासून तर शेवटपर्यंत जाण्यासाठी आपण कशाची भुकेले आहोत विचारला तर आपण आनंदाची भुकेले आहोत. आपण आनंदाची भुकेले आहेत. आपण आनंद पाहिजे आपल्याला, आपल्या जीवनात खरं सुख पाहिजे. नक्की ना, नक्की ना. मी सुख, शांती, आनंद पाहिजे ना. शांती पाहिजे म्हणून एवढा डीजे लावतो. शांती पाहिजे म्हणून त्यांनी मिळणार आहे. म्हणून जीवनात, ह्या जीवनामध्ये मुळात खरा मनुष्य आनंद स्वरूप मनुष्य आहे. पण मनुष्य जीवनाने दुःख ओढून घेतलेलं आहे. सगळे विज्ञानवादी लोक म्हणतात मनुष्याची काय झालेली आहे? प्रगती झालेली आहे, प्रगती झालेली आहे, प्रगती झालेली आहे. डार्विनचा सिद्धांत सांगतो मनुष्याची काय झालेली आहे? प्रगती झालेली आहे, प्रगती झालेली. खरं आहे का नाही? प्रगती झालेली आहे का नाही? झालेली आहे. म्हणजे पहिल्यांदा मला जर यायचं असेल तर पहिल्यांदा बैलगाडी होती, घोडागाडी होती. घोडागाडीची दादा कोणती गाडी हो? मग ते नंतर घोडागाडी आल्यानंतर काय थोडी फास्टमध्ये आली असेल, थोडी गाडी चालू असेल लोकल. आताच फास्टमध्ये मोठ्या मोठ्या गाड्या सहज येत आहेत. पहिल्यांदा गवताच्या पेंड्याच्या त्या छपरात राहत होतं. त्याच्यानंतर थोडं कसलं गौर आलं, गोलचा आलं. त्याच्यानंतर इंग्लिश कौल आलं. त्याच्यानंतर काय आला? नुसतं स्लॅब नाही चालत, ते सिलिंग करायचंय. अरे म्हटलं कोण बघा येणार आहे? नाही नाही सिलिंग. मी म्हटलं किचन रूमला, मी म्हटलं जाऊ दे लाल फरशी काय फरक पडतंय? नाही नाही काळीच फरशी पाहिजे. म्हणजे ह्या साध्या तेच पाहिजे. मनुष्याची काय झाली? प्रगती आली. पहिल्यांदा जुन्या दिवशी आई आजोबा असे पिटी असायचे चौकीत. आता तुमच्या काय असायचे का नाही, पण आमच्या काय असायचे. ते पिटीमध्येच त्या गुळाचा खडा आणि साखरेचा डबा असा ठेवलेला जायचा. आणि जेव्हा पाहुणे येतात इकडे हात, आता नाही नंतर पाहुणे गेले थोडे साखर आपल्या हातात द्यायचं. खरं ना आजी? पण आता ते साखरचं डबं याचं डबं मोकळंच ठेवलं. म्हणजे त्यावेळेस साखर देत नव्हते. चांगली गोष्ट होती का वाईट गोष्ट होती? निम्म्यानं 80% आता डायबिटीज. डायबिटीज. मनुष्याची प्रगती झाली. साधं छानपैकी आता काय सारवायची भाषाच नाही. स्टाईल फरशी, स्टाईल. जिथं जाईल तिथं मग इथं दुखतंय, इथं दुखतंय, इथं दुखतंय. किती का दुखाना पण स्टाईल फरशी सोडायची. फक्त म्हणतानाच अहो साध्या स्वच्छ होत्यात आणि सुंदर. ही मनुष्याची झालेली प्रगती आहे. पण माऊली म्हणतात सुवर्णाचे भांडे दुधाचे आधन, कुसुंबा घालूनी नाश केला, तोडूनी चंदन कर्दळीचे बन, बाभळे रक्षिले विषय. काय? सुवर्णाची झाडं आहेत. ह्या सुवर्णाची झाडं लावलेली असतात आणि चंदन पूर्ण असं सगळं चाललेलं आहे. मी सुवर्णाची झाडं म्हटले तरी तुम्ही ऐकतच राहिलं. चुकलो ना? नक्की ना? चंदनाची झाडं आहेत आणि सोन्याच्या मध्ये दूध ठेवलेलं आहे. पण कुसुम नावाची वनस्पती टाकल्यामुळे ते दूध पूर्ण नासून दिलेलं आहे. तुम्ही मला हे दोन गोष्टी फरक करून सांगा. मनुष्याची ज्ञानेश्वर महाराज अधोगती 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 झाली
आणि डार्विनचा सिद्धांत जातात मनुष्याची प्रगती झाली. हे दोन्ही मुद्दे खरे आहेत का खोटे आहेत? खरे आहेत. जुना काळ सुंदर होता. सगळे म्हातारे माणसं सांगणार की जुना काळ सुंदर होतात, की एखादी गोष्ट नसली तरी सुद्धा चालायची, ती आवडायची. कितीही लांबचा मनुष्य असला किंवा आता मुलगा असणारा, फॉरेनला असणारा, कोरोनाच्या काळामध्ये गेला तर तो खुशाल म्हणतो, वारले का ते? मला काय येता यायचं, डॉक्टर बरं का, मला काय येता यायचं नाही, तिकडं तुम्ही करून घ्या, मी तुम्हाला पैसे पाठवतो. मनुष्याची काय झाली? प्रगती झाली. ह्याच्यासाठी सगळे अधोगती झालेले आहेत. आपण भौतिक जीवनातल्या वस्तूंच्या आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्राप्त करायला निघतो. आणि म्हणून जे मिळवायचंय त्या मिळवण्यासाठी आपला जीवनाचा व्यर्थ वेळ न वाया घालवता आपल्या जीवनात जर काय करावं, तर जगद्गुरु तुकाराम म्हणतात की आपल्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जर काय केलं, त्यांच्या जीवनात सुद्धा तुकाराम महाराजांना दुःख आलं बरं का. दुःख कुणाला आलं नाही हो, देवादिकांना सुद्धा दुःख आलं, संतांना सुद्धा दुःख. जेवढं देवादिकांना दुःख आलं, जेवढं संतांना दुःख आलं, तेवढं आपल्याला दुःख नाही आलं. पण तरी सुद्धा म्हणतो की मी दुःखी आहे. आणि हेच जीवनात तुकाराम महाराजांच्या जीवनात त्यांचे वडील वारतात, आई वारती, लहान मुलगा संतू वारतो, पहिली धर्मपत्नी अन्न करता वारते, सर्व दुष्काळाचा भाग पडला होतो, सगळी कुटुंबाची जगद्गुरु तुकाराम महाराजांना पडली होती. सगळी जबाबदारी पडल्यानंतर पण वडिलांनी शब्द दिलेला असतो की जो साक्षात पांडुरंग घरात नांदतोय त्याची सेवा कर, त्याचं जीवनाचं जतन कर. आणि ती सेवा, वडिलांचा शब्द खरा मानून त्याचं काय केलं, जतन, सेवा करण्याचा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय केलं. तर आमच्या घराण्यात काय, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आम्ही कनकरी तीर्थव्रत, आम्ही कनकरी तीर्थव्रत, जाऊचे व्रत एकादशी, करणं उपवास, व्रत एकादशी, करणं उपवास, आणि कनकरी तीर्थव्रत, आणि कनकरी तीर्थव्रत, व्रत एकादशी, करणं उपवास, व्रत एकादशी, करणं उपवास. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थ, व्रत एकादशी करीन उपवासी. तुम्ही उपवास करता ना? मला सांगितलं गावात येताना की पौर्णिमेच्या पिरियडच्या आधी 5 दिवस उपवास करतात. चांगली गोष्ट आहे. उपवास देवासाठी तर कराच, पण ह्या स्वतःच्या देहासाठी निश्चित करा. कारण उपवास केल्याने तुमच्या असणारे पोटाचे विचार सगळे निघून जातात. काय दवाखान्यात जायची गरज नाही. मोठे मोठे सुद्धा आजार कशाने बरे होतात, कॅन्सर सारखे आजार सुद्धा कशाने बरे होतात, लंगमम फर्म, म्हणजे उपवास केल्याने कॅन्सर सारखे आजार सुद्धा मोठे बरे होतात. खरंच आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निश्चित जे करत असतील भक्तियोगाने, अरे आपला संस्कृतीच महान आहे, तुम्हाला बंधनात टाकून करायला होते आणि ते खरं श्रेष्ठ आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये ते करा, उपवास करा, भक्तीने करा, श्रद्धेने करा, निष्ठेने करा. आणि ते केल्यानंतर तुमची शरीर प्रकृती, कारण आपल्याला काय ह्या तोंडाला काय ताबा नाही, ह्या तोंडाला ताबा नाही.
आणि ताबा पडलं की मग शांत राहतं. आणि तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये पंढरीची वारी केली. वडिलांनी सांगितलं की आईने सांगितलं की मा आपली पंढरीची वारी नित्याने केली पाहिजे, नितन ही सेवा केली पाहिजे. आणि ते नित्य म्हणून त्यांनी स्वतः तर केलीच केली, नव्हे तर सगळ्यांना सांगितलं चला पंढरशी जाऊ, रुक्माय देऊर पाहू, डोळे निवतील कान मना तेथे समाधान. तिथं समाधान आहे, खरा आनंद आहे. आणि म्हणून पंढरीशी जा रे, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा आल्यानो संसारा, पंढरीसी जा आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा आल्यानो संसारा, पंढरीसी जा आल्यानो संसारा, दिनाचा सोयारा पांडुरंग, दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाय उभा भेटीच्या वेळी, वाट पाय उभा भेटीच्या वेळी, दिनाचा सोयारा पांडुरंग, दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाय उभा भेटीच्या वेळी, वाट पाय उभा भेटीच्या वेळी. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. सगळ्यांना तेच त्यांनी स्वतः तर केलं, स्वतः केली पहिले ती स्वतः साध्य केली. आणि सगळ्या लोकांना म्हणतात की तुम्ही पंढरीला चला. कुठं चला तर भगवंताच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी. आणि पंढरीची जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. तुमची काय करतोय तो पांडुरंग आपली युगानुयुग वाट बघतोय. तळमळीने सांगतात, अंतःकरणातून प्रेम सांगतात. आणि ते सांगत असताना आवर्जून सांगावं की आपल्याला हा जन्मच मिळालाय कशासाठी, तर तो एकाच गोष्टीसाठी मिळालाय. आणि ते म्हणजे आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. येरती मायके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. अहो आपल्या जीवनामध्ये जर दुःख काय तर देवाला सोडून आपण जीवनातल्या सर्व ज्या गोष्टी करतोय तर जीवनात दुःख येतंय. म्हणून ते सगळे म्हणजे साधं उदाहरण सांगायचं म्हटलं ना, आईने किती का घरी बदामाचा शिरा करा, म्हणजे अपार असा इकडून हलवून तिकडून हलवून छानपैकी किती बदाम, आणि बाळाला दिला ना, ते बाळ आहे ना, बाळा बदामाचा शिरा खा ना, बाळा बदामाचा शिरा खा ना, तो नको. गोड केला ना थोडा, लय गोळचाड झाला, थोडा पांचड झाला, हे लय पांचड झाला, काय त्यात चव नाही. त्याला आवडतं काय माहिती का, हातगडीवरची अशी कडला पावसात भिजणारे थोडं, तो असा हात असा करतो आणि मग तो असा गरम गरम भजी होतो. ते 4 जण खातात, हो अरे काय भजी होती, काय गोड लागली ती भजी. आईने बनवलेलं सुंदर शिरा गोड वाटत, पण हातगाडीवरची भजी चौरंगी आकारातली काय लागतात बोराला, गोड लागतात, गोड आवडतात ती भजी, कारण त्याच्यात चौरंगी रंग असतो. नाही अरे म्हणून संत मंडळी सांगतात तुम्ही पंढरीला जा, म्हणजे जा सांगतात म्हणजे जात नाही. सगळे मंडळी जात नाही, सगळ्यांना झाडून सांगतात. अरे हा युगानुयुग तुकारामांना माहित आहे, 20 लक्षणी वृक्षांमध्ये गावा, जळचिर गावा, 9 लक्ष
11 लक्षणी किड्यांमध्ये गावा, 10 लक्षणी पशुच्या घरी, मानवी तरी 4 लक्ष, एक योनी कोटी कोटी फेरा, नर देही तारा तेच लागे, लक्ष 84 कोटी फिरता, लाभ औचित आला, बडे भाग्य माणूस तन पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ लगावा, साधम धाम मोक्षकर द्वार. मनुष्य जन्म हे मोक्षाचं द्वार आहे. हे मोक्ष जीवनात साध्य करण्यासाठी मिळालं आहे आणि ते तुमच्या जीवनामध्ये आपण सगळ्यांनी साध्य करण्यासाठी वापरलं. मनुष्य जीवनामध्ये जर कुणाला भेटावं तर देवाला आपल्या जीवनामध्ये खरं आपलंसं करावं. विठ्ठल आपला तो एक देव, किती एक देव आपला करून घ्या आणि जीवनात खरा सुखी व्हा. हा आवर्जून ह्या जन्मामध्ये आल्यानंतर ही गोष्ट पहिली करा. मग पहिली काय गोष्ट होती आपलं? आपण जन्माच्या वेळेस रडतो, शेवट जाताना नाही म्हणा आऊन गेलोच नाही तर कसं रडू, तर जे जाते त्याच्यासाठी रडतो. म्हणजे जन्माच्या वेळेस आपलं दुःख आहे आणि जायच्या वेळेस सुद्धा दुःख आहे आणि मधल्या दिवसात मना आनंदी आहे. अज्ञानाची भक्ती इच्छिते संपत्ती तयाच्या चित्ती बोध कैसा. अहो आपण त्यावेळेस सुद्धा दुःखी जाऊ. बघा ना, आपण सगळे वयोवृद्ध लोक म्हणतात, अभंग सुद्धा म्हणतो, लहानपण मुंगी ऐरवत तोर. खरंच लहान मुलगा सुखी आहे का हो? खरं सांगायचं ते पोरं हसायला लागले. पहिल्यांदी काही जण शाळा नाही शिकलं तरी 7-8 वर्षाचं त्यांनी की आम्ही त्याच्यानंतर वाचायचो. आता कितवीला शाळेत घालतात पोरग? नाही 7 आणि 8 किती वर्षाचं असताना शाळेत घालतात? नाही घालत. हा 6. किती? 6 म्हटली. कोणी बोलत नाही. तुम्ही पोरं नातवंड शाळेत नाही घातली? फक्त माझंच पोरग शाळेत आहे वाटतं. हा अहो नवे 6 नाही, 5 नाही, 4 नाही, 3 नाही, 2.5 वर्षाचं पोरग शाळेत घालत्यात. 2.5. आणि तिचं एकच टुमकं चालतंय, शाळेला जायचंय. ही जवळची नाही, लांबच्या शाळेला जायचं. तुमच्या भागात खूप बरं आहे. नंतरून मग पुढं निघालं की उच्च शिक्षण घ्यावं, पण पहिलं तरी सुरुवातीचं शिक्षण हे मातृभाषेतूनच जाऊ. पण मनुष्य काय झालाय उलट ग्रामीण भागात. मी येता थांबलो होतो, वाडीतली मस्त परत डबे काढून जेवत होते, खूप छान वाटलं. पण शहरातलं भागातलं जीवन, आपली अवस्था काय झाली ती माहिती का? जो गाडीतून चालतो ना तो आपल्याला सुखी वाटतो आणि गाडीतल्या काय वाटतं, जे खाली झाडाखाली जे बसल्यात ना ते सुखी असतं. ह्या दोन्हींच्या मध्ये मस्ती आपली अवस्था झालेली आहे. आपण म्हणतो खेड्यातली लोक सुखी आहेत आणि खेड्यातली लोक म्हणतात शहरातली लोक अरे सुखी आहे का नाही? काय नाही, एखाद्या खोपड्यात राहत असतं कुठंतरी, एक कोपरा असतं कुठंतरी,
तर तुम्ही जाता सगळं पाहता, तुम्हाला काय मी काय नवीन सांगायला नको आहे. आणि सगळं असं सगळं जीवन चालतं. आणि जन्मला नाही 6 वर्षाचं नाही 2.5 वर्षाचं वर्ग जन्मतं जन्माच्या वेळेस रडतं. आणि 7ची शाळा 5 वाजता उठतं, त्याला आंघोळ बुडबुड घालतं. ते नको नको म्हणलं तरी नंतर आई नको तरी नंतर तुला काय आता ते काय आई किती केलं तरी गप बस. ते वर्ग असं गप बसतं, काय बोलत नाही. त्यावेळेस रडतं, इकडून गप बसत राहतं. आणि त्या शाळेत जातं, शाळेत जाताना रडतं. रिक्षाची मान्यता असती फक्त 3 सीटाची, त्यात 10 वाजतात. आणि सगळ्यात लहान असतं ते कुठं बसतं, मध्ये बसतं. आणि ते ड्रायव्हरचे असं रिक्षा म्हणतं, रिक्षा चालून लावायला लागलं ते पोराला सूर्य उगवताना असा दिसायला लागला की त्याला असा टप्पा टाकतात. आणि ते पोरग परत खाली करतं मान. ते काय मानवरती करत नाही. आणि शाळेत गेल्यानंतर त्याला म्हणतात मेक अ स्टेट अँड गो टू द क्लास. ते असं पोरग खाली मान घालून जातं. ते काय मानवरती करत नाही. आणि आधीच नर्सरीला सांगतात बरं का, काही नाही असं 3 वर्ष असंच रडत, काय होतं असंच रडतं. आणि ते रडून घरात येतं. आणि ते आलं की तिथून नाही आलं की त्याला काय लावते आपण, आईला लय काळजी. पोरग हुशार झालं पाहिजे, पोरग हुशार झालं पाहिजे. त्याला ट्युशनला लावतात. अर्धा तासाचं ट्युशन, 2 तासाचं ट्युशन, म्हणजे 8 तास ते 10 तास, म्हणजे 10 तास सगळं त्याचं बालपण खेळण्याचं गेले. आता खेळायच्या वेळेस मी आवून काल्याला घेतल्या तर हे हुमुबू हुतरा सगळं घेतात. काय घेतलं त्यावेळेस, अरे ते खेळलं पाहिजे. खो खो कबड्डीत आट्यापाट्या खेळल्या पाहिजेत. आता ते पोरग मोबाईलवर खेळत बसतंय नुसतं. हां बाळा म्हटलं अंगठा का दुखतोय, मला गेम खेळलो. मला वाटलं ते चांगलं खेळत बसलं असं, तर ते बोटावरचं गेम खेळत बसलं. अरे ही मनुष्याची प्रगती आहे का नाही. आणि म्हणून ते लहान पोरग छोटं असताना कुठं लहान असताना आईबरोबर जातं. आणि आईला आधीच सांगलं असतं कोणी काय दिलं तर घ्यायचं नाही. आणि ते गप घेऊन नसतं. घरी आलं की यांनी म्हणावं इकडं देते मोबाईल, इकडं देतो रिमोट, मला माझ्या बातम्या बघायच्यात. तुम्ही म्हणा इकडं देते रिमोट, मला मालिका बघायची. पोराचं लहान व्हायचं मोठं होत चालतं. हे पाठ कर ते पाठ कर ते पाठ कर, सगळं पाठ करण्यात दिवस जातं. आणि दिवस झाल्यानंतर ते उड्या मारत येते, बाबा बाबा मी 5 झालो. तर म्हणलं कितवा नंबर आला, तर तो दुतला. नाही रे बेटे, जो जीता वही सिकंदर. पहिला नंबर यायला बांधता, दुसरा काय उपयोग आहे. दादाची बघ किती मजा आहे, बुलेटवर फिरते. आणि माझा निसताच घाम घालला. आणि ते सगळं जीवन झाल्यानंतर तो म्हणतो ह्याच्यात काय माझ्या नाही, माझ्या कधी आहे आता सावध. लग्न झाल्यावर खरं आहे का, कुणीच बोला ना. लग्न झाल्यावर माझ्या लाईट बिल भरायचे, नळबिट्टी भरायची, घरपट्टी भरायची. अहो येताना तिकडून येतानाच काय भाजी आणतो ना, अहो इकडून. आणि मग आमचे वारकरी म्हणणार एखादा दिंडी चालवणार असणार, चला आपल्याला वारीला जायचे. तो काय म्हणतो, आता मला सवड बाबा कधी येईन मी, तुमच्याबरोबर मी रिटायर्ड झालो ना की मी वारीला ये. त्यावेळेस सांगितले म्हणून वारी सुरुवातीपासून करावी, लहानपणापासून करावी. आणि संस्काराचं वय असं कीर्तनाला म्हणाला आणावं. कारण वारीचा अनुभव अनन्य साधार आहे. आणि देवाचा भक्त, कारण पंढरीचा देव कसा आहे, आनंद अद्वैत्य नित्य निरामय. जे का निज देही योग्यांचे ते हे समचरण विटेवरी साजरी. पहा भीमातिरी सुख रूपाय साधू जा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा रे माझ्या पांडुरंगा रे सुख रूपाय साधू जा कोणी सांगा,
आपल्याला सुख देणारा शांती देणारा तर पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर जीवनाची खरी सफलता मिळते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज प्रथम चरणातावरून सांगतात, जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, आलो त्याचे, जन्म आलो त्याचे, जन्म आलो जन्मात आल्यानंतर त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि जीवनात खरं तृप्त आनंद मिळावं. हे आवर्जून करावं. पण जशी शालेय शिक्षण पहिली झाली म्हणजे सर्वस्व झालं आहे किंवा SSC लिहितात का हो? लिहितात का? नाही ना. MA जरी असलं तरी नाही लिहितात, SD असलं तर नाही. पहिल्यांदी 10-20 वर्षाच्या काळात लिहित होते पण आता लिहित नाहीत. तसंच हे अध्यात्म जीवनातल्या पायऱ्या आपण पूर्ण केल्या पाहिजे. या आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या प्रार्थना प्रथम दर्शन जर कोणतं घ्यावं तर त्याला म्हणतात प्रतिमा दर्शन घ्यावं. कोणतं दर्शन घ्यावं? घरातल्या देवाची पूजा करावी, पूजा अर्चा करावी, नवे नवे आपल्या घरातल्या फोटोंची पूजा करावी. घरात बाहेर निघालं की बाहेरच्या मंदिरात, आपल्या गावचं मंदिर असतं, देवस्थान असतं, ग्रामदैवत असतं, त्याच्या नित्याने पाया पडावं. हे प्रथम दर्शन आपल्या जीवनात, प्रतिमा दर्शन जीवनात घ्यावं. प्रतिमा दर्शनाला अनन्य साधारण महत्व आहे. प्रतिमा दर्शन घ्यावंच. का प्रतिमा दर्शन घ्यावं? जर तुम्ही मला विचारलं की तुमची आई कशी होती दिसायला, तर मी तुम्हाला काय दाखवीन? मी आईचा फोटो दाखवीन. मुलं विचारतील कुठं चाललात? मी देवाला चाललोय. मग तुमचा देव दिसतोय का? देव कसा दिसतोय? हा देवाचा फोटो आहे. हा काय? देवाचा फोटो. मग एवढं प्रतिमा दर्शन झालं म्हणजे झालं का? पहिली झाली, झालं का? नाही झालं. हितपर्यंत करतातच धन्य आहे. नाही करत तो थोडा नास्तिक असतो, पण नास्तिकच करा आस्तिक असतो असं म्हणतात. आणि हे प्रतिमा दर्शन. दुसरं दर्शन म्हणतात सगुण दर्शन. सगुण दर्शन व्हावं. सगुण दर्शन म्हणजे कसं? आम्ही मंदिरात पाहतो बरं का महाराज अध्यक्ष, ह्यांना उदाहरण दिल्याशिवाय कळत नाही. सर्रास लोक हॅलो, हा 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 चाललो, हा हा असं का? बरं बरं. याला या फोनची काळजी, याला देवाच्या दर्शनाची काळजी आहे का? कशाची काळजी आहे? हा निघाला पाहिजे. परत गावात सगळ्यांना सांगा मोकळा, पहिलं मी गेलो की देवाचं दर्शन घेतो आणि मग कामाला सुरुवात करतो. पहिलं मी देवाचं दर्शन घेतो आणि मग. सगुण दर्शन म्हणजे काय? सगुणाची व्याख्या आणि सोपी आणि सरळ सांगायचं, प्रत्येकाचा मोबाईल. पहिल्यांदा साध्या फोनने फोन केला जात असायचा, पण आता काय म्हणतात माहिती आहे का? लगेच लगेच आहे म्हणते, बाळा व्हिडिओ कॉल कर ना. लगेच तिकडून व्हिडिओ कॉलनीच बात हे का नाही? हा व्हिडिओ कॉल म्हणजे दिसणं बी आणि बोलणं बी, या दोन्ही गोष्टी झाल्या. दिसणं बी झालं आणि बोलणं बी झालं. तसं भगवंताला जाताना सुद्धा
सुंदरते ध्यान उभी विटेवरी करकटीवरी ठेवून या तुळशी आरगळा कासे पितांबर आवडे निरंतर चितन किंवा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवाव येणे सोसे मन झाले आवरी परत मागाले. म्हणजे देवाच्या दर्शनाला जाताना हनुमंताला शरण शरण जे हनुमंता तुम्हा आले रामदूता काय भक्तीच्या वाटा सहज त्याच्याविषयीचे अभंग म्हणून त्याच्याविषयी भगवंताचं गुणगान करत जावं हे सगुण दर्शन झालं. म्हणजे जिथं शेतात काम करत असताना सुद्धा भगवंताचं काम नामस्मरण करणं डोळ्यात त्याला आठवणं साठवणं आणि भगवंताचं गुणगान ऐकलं हे कथा ऐकणं हे काय म्हणतात सगुण दर्शन. कोणाला सगुण कीर्तन म्हणतात. 2 झाले म्हणजे 10वी झाली. तिसरं दर्शन कोणतं त्याला म्हणतात अवतार दर्शन. अवतार दर्शन म्हणजे देवाने अनंत अवतार घेतलेले आहेत आपल्यासाठी अवतार आम्हासाठी अवतार अनंत अवतार घेसी भक्त करले करवाळू कृपाळू दिना लागी उदारणे करवाळू कृपाळू दिना लागी उदारणे अवतार घेसी भक्त करले करवाळू कृपाळू दिना लागी उदारणे करवाळू कृपाळू दिना लागी उदारणे. कनवाळू आहे कृपाळू आहे देव कनवाळू आहे कृपाळू आहे नवे नवे उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासीपुत्र कन्या विदुराच्या घरी दैत्या घरी रक्षे प्रल्हादाशी चर्मो रंगू लागे रोहित असं श्री कबीराच्या मागेले शेनेवली सज्जन कसे असे विकू लागे मास माळ्या सावतच खुरपू लागे नरहरी सोनारा गळू फुंकू लागे चोख्या मेळ्या संग या गुढ्यांना देव मदत करतो. आपल्याला करतो असं थांबतं आपण मला देव मदत करतो थांबतो का तू का म्हणे घालू तयावरी भार वाव हा संसार पडवे. आणि देव आपल्याला सगळ्यांना सहाय्य करतो. देवगांचं गुणगान गावं देवानेच आपल्याला हा देह दिला देवानेच हे विश्व साकार केलं आणि देवामुळंच चालतं हे गुणगान आपल्या जीवनात अवतार दर्शन त्याच्याविषयीची ज्ञात असून द्यावं. हे 3 जीवनातली दर्शनं सर्रासपैकी आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने घडतात. विठ्ठल ही 3 दर्शन पुढचं दर्शन जाते ते म्हणतात. म्हणजे किती झाली आता 15वी किंवा 12वीच्या वरती केलं. पण त्याच्या पुढं MA करावं PhD करावं MCSC करावं MSc करावं कुठं वरचे गोड असतं. तसं आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक लेवलला आपण देवाला आपण इथपर्यंत सगळे जण करतात ती गोष्ट. पण आपण म्हणतो का हो मी देवाला पाहिलंय मी देवाला अनुभवलंय मी देवाला चाखलंय. देव ही अनुभवण्याची गोष्ट आहे देवी प्राप्त करण्याची गोष्ट आहे आणि त्याला म्हणतात ईश्वर दर्शन. आणि 5वं दर्शन म्हणतात त्याचे 12 प्रकार सांगितले. मी त्याच्यातले निवडून संत सांगितले की 5च प्रकार म्हणतात. आणि 5वं दर्शन त्याला विश्वरूप दर्शन म्हणतात. विठ्ठल असं मी किती वेळ सांगत बसलं तरी तुम्ही माझ्याकडे बघत राहणार काय करणार. त्याच्या गोष्टी कळत नाहीत. सोपं सांगितलं ना की छान कळतं अजून सोपं सांगितलं कळतं. बिरबलाला सांगतात तू 5 वेळे मला घेऊन ये म्हटलं. काय घेऊन ये तू 5 वेळे मला तू घेऊन ये. बिरबल म्हटला मला जर शाना पाखवाजा आणायला सांगितलं असतं तर मी दुसऱ्या मिनिटात घेऊन आलो असतो. किंवा एखादा खूप पांडित्यवान घडला असतं तर मला घेऊन होतं. येडा कुठून घेऊन यायचं येडा घेऊन कुठून यायचा. आणि म्हणून दिवसभर फिरतोय संध्याकाळचे 3 वाजले त्याला कोण काय दिसाना. पुलावरतून पास होत असताना ऐकताय ना तुम्ही पुलावरनं पास होत असताना एक गाढवा बसलेला असतो आणि गाढवा निस्ताच बसलेला नसतो तर त्याच्या डोक्यावरती वजा असतो.
आणि हे वज चालू असताना तो त्याला जाऊन विचारतो, बाबा तुम्ही डोक्यावर कशाला वज घेतलं, हे खाली ठेवा. नाही म्हटला, माझं माझ्या गाढवावरती लय प्रेम, माझं माझ्या गाढवावरती लय प्रेम, मी गाढव का म्हणून ते वज मी माझ्या डोक्यावर ठेवले, गाढवाच्या डोक्यात. तर म्हटला तुम्ही उद्या दरबारात हजर व्हा. धन्यवाद. पुढं जातो पावसाळ्याचे दिवस असतात, ऐकताय ना तुम्ही, असा पुढं जात राहतो. पावसाळ्यात असं केळ असं साल्ट पडलेलं असतं, ते साल्टचं असं पाय द्यायला जातो, ते पाय असं वरती येतात, वरती आलं तर त्याचा हात असाच असतो. कसा असतो? असं काही सोडत नाहीत, पण पाय वरती गेलेले नसते, असे करत राहतो. ते म्हणतो हा काय नवीन प्रकार चाललाय. पण तो म्हणतो हो या मी उचलतो, तुम्हाला हात द्या. तो म्हणतो हात नाही द्यायचा, तुम्ही मला मागून या ना, असं मागून मला काय करा, उचला आणि उभं करा. म्हटलं हात का द्यायचं नाही, पहिल्यांदा तुम्ही उचला म्हटलं, उभं करा. बरं केलं. म्हटलं आता हात तरी सोडा म्हटलं, हात तर नाही म्हटला. हे काय म्हटलं, हे काय म्हणून काय विचारतो म्हटला. माझ्या बायकोने सांगितले ती खिडकी आहे, त्या खिडकीचा पडदा बनवायचा आहे, आणि त्या शिंप्याक हे मी खिडकीचं माप घेऊन चाललोय म्हटला. हा हे चुकन म्हटला. बरं बायकोवाला बोल म्हटलं, कुणी बोला तरी चालू, बायको नाही बोलली पाहिजे, पण हे बरोबर धरून चाललंय म्हटला. म्हटलं धन्य म्हटलं, तू काय बरं उद्या दरबारात हजर हो म्हटलं, काय हरकत नाही म्हणतो. तिथून पुढं निघतो. ते नंतर आता तिसरं कोण होतं, संध्याकाळची 7ची वेळ होती, आणि 7ची वेळ झाल्यानंतर सगळा अंधार पडलेला असतो. आणि अंधार पडल्यानंतर एक जण लाईटीत आपलं शासनाचा दिवाचा असा लहानसा प्रकाश खाली पडत असतो, आणि ते सगळं शोधत राहतो. शोधता पण तू काय रे शोधतोय? काय नाही, माझी अंगठी पडली, मी ते शोधतोय म्हटलं. ते बी त्याच्याबरोबर शोधतोय. 5-10 मिनिट होतोय. म्हटलं अंगठी पडली कुठं? अंगठी पडली. तो म्हटला आम्ही 4 मित्र आहे ना, जंगलात फिरायला गेलो होतो, तिकडं पडली. आणि म्हटलं मग तिकडं शोधायचे ना. याड लागलं का तुला? तिकडं सगळा अंधार आहे, साधं कळत नाही तुला? आणि मग तिकडं आला शोधतो तू? म्हणला हिथं उजेड आहे म्हणून मी इथे शोधतो. म्हटलं तू दरबारात भेट, विठाला इथपर्यंत ही गोष्ट झाली. हा मार्मिक अर्थ आहे का? पहिला वेळ प्रत्येक जण समजतोय की हे कुटुंब चालतं ना, हा माझ्यामुळं चालतो. त्याला म्हटलं ना चल वारीला, पाणी कोण धरायचं, हे कोण करायचं, ते कोण काम करणार, माझ्याशिवाय ते होणार. सगळ्या कुटुंबाची, सगळ्या गावाची सगळी जबाबदारी मीच घेतली. हा पहिला, सगळं मीच कर. अरे तुम्ही जाऊन बघा, तुमच्यापेक्षा थाटात संसार करून दाखवते, थाटात करून दाखवते. काय करतो, जावा ना नर्मदा परिक्रमा झाला, पंढरपूरची यात्रा करा, वाऱ्या करा, त्यांना जायला म्हणा, त्यांनी थांबणा. ते काय तुम्हाला आडून धरले का? बिंदास, काही अडत नाही. मी तुम्हाला अनुभवाने सांगते. आता ते लेख मी ऐक चालते त्याच्यामुळे बोलता येत नाही. मी सिनियर कॉलेजला प्राध्यापक आहे, 2 वर्ष जॉब सोडून झालाय. काय अडलंय? काय नाही अडलं. त्यांना माहिती ते चांगलं काम करतात, घरची बरोबर सावरून येतात. चांगलं ते देवाला गेलं कोण नाही म्हणणार आहे का? गेलं तर कुठून बी काम करून होतील, सासवडीचे बोलतील, अगं ते जरा वारीला गेलं, तू जरा मदतीला, ते बरोबर करतील. नाही कोण पाहिलं. दुसरा, सुखी जीवनाचा मनुष्याने फॉर्म्युला बनवलेला आहे. सुखी जीवनाचा फॉर्म्युला, आणि तो कसा आहे, हे माप आहे त्याचं. हे काय, खिडकीचं दरवाजाचं हे माप आहे.
खूप शिकला म्हणजे सुखी होईल, खूप पैसे कमवले म्हणजे मी सुखी होईल, खूप बंगल्याच्या घरात गेला म्हणजे मी काय होईल, खरा सुखी होईल, मी जीवनात जे जे काय करेन त्याने काय खरा सुखी होईल, असं त्याला काय वाटतं, प्रत्येकाला वाटतं की मी खरा सुखी होईल. पण त्याने सुखी होत नाही. विठ्ठल विठ्ठल. असं का सांगावं? मी बी तुमच्यासारखाच सर्वसामान्य कुटुंबातील एक साधारण व्यक्तिमत्व. आम्ही सुद्धा कुठं दिल्लीला जायचं, कुठं तीर्थयात्रेला जायचं तर पहिल्यांदा काय करणार, रेल्वेचं रिझर्वेशन करणार. खरं ना, रेल्वेचं रिझर्वेशन. आपण कशाला मानणार, विमानाने जायचं रिझर्वेशन. खरं बोला, चार फुट बोला. पण अध्यक्षपदावर बसल्यानंतर अयोध्येला स्वतः पंतप्रधानांकडून मान्यता आली की महाराज तुम्हाला अयोध्येला जन्मभूमीच्या कार्यक्रमाला जायचे. त्यावेळेस विमानाचं तिकीट आलं, काय उड्या मारायला लागलो, कारण आपण फक्त विमान बघायचं, आपण बसायचं, आपण बसायचं नाही, आपण नुसतं बघायचं. आणि मला बी वाटायचं ती लोक लय सुखी, लय भारी मजा असत, लय आनंदी असत. पण ज्या वेळेस 4 वाजता उठलो बसलो 4 वाजेपर्यंत रात्रभर जागलो, विमानात बसलो, सुरुवातीला लय छान वाटलं, थोडं उडलो, पण ते बस होतो हे बाबा, बसल्यानंतर उठलो आणि 4 चक्र मारल्या त्या गाडीत, त्या विमानात चक्र मारलं. तसं कारण आपण रेल्वेची माणसं, साधी माणसं, 4 चक्र मारल्यानंतर होतं अरा 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 बाबा काय सांगायचं, हे अशी मारली, हे काय जण अशी मोबाईलवर बसलेली, अशी काय जण मासिक वाचतात, हरा 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 म्हटलं ही कसली रे व्यथा. मला वाटलं हिमालयात बसणाऱ्या घरा सुखी असून ते सगळा मरगळलेला जीवन. अरे तेच आमच्या पंढरीच्या वारीला चला, रात्री 2 वाजता उठून दे, नाही तर 1:30 वाजता विठ्ठल 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 माऊली माऊलीच्या गजरामध्ये निघतो. थोडा धक्का लागला तर माऊली माऊली, नाही तिथं अरे धक्का मारला तू. पण वारीमध्ये असताना धक्का नाही लागला म्हणतो, तो वाडीचा खरा आनंद घेत चालतो आणि तो जीवनातला खरा आनंद घेतो. म्हणून आम्ही जेणे सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. गात जागा प्रेम मागा विठ्ठल. विठ्ठल जाताना प्रेम मागाव, भक्ती मागाव, प्रेम जिव्हाळा मागाव आणि हा आनंदाचा सोहळा जातो. आणि जे करत नाहीत हा फॉर्म्युला घेऊन चाललो की मी खूप शिक्षण शिकलो म्हणजे खरा सुखी होईल, मी गोष्ट जीवनात मिळवली म्हणून सुखी होईल, तर सुखी होत नाही. तर त्या पांडुरंगाच्या वाटल्या सत्य वाटल्यानंतर खऱ्या अर्थाने सुखी व्हायला लागतं. दुसरा, तिसरा ऐकताय ना तुम्ही, मागा हा बी नाही ना, हा मी परीक्षेला वाचणारच नाही. तिसरं जे सांगितलं की तो प्रकाशामध्ये बघतोय तिकडं सापडलं. तुम्हाला सांगतो वेद शास्त्र उपनिषद पुराण सगळे धांडळून पाहिले ना, सगळे धांडळून जरी पाहिले ना, हनुमंतराय तुमच्या समोर. वाक्य पहिल्यांदा घेतलं, शरण शरण जे हनुमंता तुम्हा आले राम. राम तुकाराम महाराज त्यांना शरण जाऊन सांगतात आणि आवर्जून सांगतात. तर का जातात, तर 4 नावं सांगतो. एक राम दशरथ का बेटा, एक राम का जगत पसारा, एक राम
जग से न्यारा एक राम घटघट में बैठा. हनुमंताराने कोणता राम शोधला? दशरथाचा राम का घटघटला राम? बोला तुम्ही. हा देवाची या द्वारी तेने मुक्तिचारी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. चहुवेद जाणं साही शास्त्र करणं 18 पोरानं हरिसी गाती मंतून तैसे ग्रंथा वाया व्यर्थ कथा एक हरी आत्मा वाया तो दुर्गम नगर. हा तिसरा. वेद व्यास शास्त्र पुराण सगळं सांगतं. अमोलिक देही न साधे परमेश्वर ज्ञानदेव म्हण तरी जीवन व्यर्थ. ह्या अमोलिक देहातला जवळ आपण परमेश्वर आपण शोधत नाही, पाहत नाही, मिळवत नाही, तर आपलं जीवन व्यर्थ आहे. म्हणून आपल्या जन्मात आल्यानंतर सगळ्या ब्रह्मांडातले देव पाहिले, पण हनुमंतरायाने छाती फोडून सांगितलं, सावता महाराजांनी छाती फोडून सांगितलं, ह्याच्यात सांगितलं आणि आपण बाहेर शोधत बसलो. आणि म्हणून तुकाराम महाराजला माघशुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आणि माघशुद्ध दशमीच्या दिवशी साक्षात बाबाचरणे बोध दिला. सत्यगुरु आहे कृपा मंच केली, परिणाय घडली सेवा. मग सत्य कशाला म्हणतात? ह्याला आपण जे दिसतं ना हे सत्य आहे, हे सत्य नाही, हे खोटं आहे. हे काय खोटं आहे. मग सत्य आपल्याला कधी कळतं? रामनाम घ्यायला कळणार काय? रामनाम सत्य. फक्त रडायचं मिळालं फक्त तेवढं झालं, तेवढं पडतं आलं की परिणाम लागली पाहिजे तहान की सत्य काय? सत्य चाले हे शरीर कोणाच्या सत्य कोण बोलवी ते हरिमुखे देखवी ऐकवे ऐकणार आहे आणि त्याचे भजन चुकू नको. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर त्या भगवंताला भेटायचं असेल तर खूप सोपे सोपे मार्ग संत मंडळींनी सांगितलेले आहेत. विठाल पहिला मार्ग म्हणजे आपल्या जीवनात शरणागती प्राप्त करणं. जे जे भेटेन त्याच्या पाया पडावं, जे जे भेटन त्याच्या आपण नतमस्तक व्हावं. सोपं आहे गावगडे. जे जे भेटे भूत सर्वभूती पाहे वासुदेव. सर्वभूती पाहे वासुदेव. सर्वभूती आपण पाया पडावं आणि आपल्या जीवनातलं करणं. दुसरं सांगितलंय चौथ्यात भगवंत प्राप्तीसाठीचं काय लागतं ते ज्ञान लागतं. भगवंताविषयीचं ज्ञान लागतं. आणि हे ज्ञान कोणाक आहे तर ते संतान का आहे. संताविना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. वेद हात वरती करून ठणकावून सांगतात त्या भगवंताला आपल्या जीवनात जर पाहिजे असेल तर जीवनात संत भेटावे आणि हरिप्राप्तीस उपाय धरावे संतांचे. मग आपण आमच्याकडे फोन करतो, हॅलो महाराज पंढरपूरला आलेलो आहे, इथून जास्तवर दम काढीन पण तिथं 5 मिनटं दम काढणार, तिथून वशिल्यावर जाऊन दर्शन. वशिल्यावर देव भेटतो वय. देव काय बाजारचा भाजीपाला आहे? दगडाचा देव त्याला, वडाराचं लाकडाचा देव त्याला अग्नीचं देव काय बाजारचा भाजीपाला आहे? आणि म्हणून नामदेवरायांच्या संग देव बोलत होते, पाहत होते, जेवत होते.
पण नामदेवरायांना असं सांगितलं पांडुरंगाने, माझी तुला जर प्राप्ती करायचं तर तू विसोबा का खेचर कसा. आणि तुकाराम महाराजला सत्यगुरांनी त्यांच्या जीवनामध्ये बोध दिला, बाहेरचं दर्शन नाही तर खरं आतलं दर्शन जीवनात करून, म्हणून ते द्वितीय चरणात म्हणतो. तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले तुम्ही शेवटचा जो मुद्दा सांगितला, 5 मुद्द्यातला चौथा मुद्दा सांगितला, त्यानंतर ईश्वर दर्शन, देवाचं दर्शन हे बाहेर नाही होत, देवाचं दर्शन हे आत होतं. देवाचं दर्शन हे आत होतं. म्हणून 1 तास थांबा, 2 तास थांबा, 4 तास थांबा, 12 तास थांबा, ज्याला आपण पाहायला जातो तिथं आपण काय करतो, डोळे मिटतो आणि बाहेर येतो, आतलं दर्शन घेतो. हे आतलं दर्शन श्रेष्ठ असतं. आणि हे जीवनात तुकाराम महाराज जीवनात साध्य आलं. संतांनी त्यांच्या जीवनात सांभाळ केला. आणि जर आपल्या जीवनात ज्ञान दुर्लभ आहे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, परिसंत दर्शन होईल दुर्लभ. संतांचं दर्शन, संत ज्ञान दुर्लभ आहे. जगात पवित्र काय तर ज्ञान आहे. मी पहिल्यांदा ज्ञानावरती टीका केली. म्हणजे कोणत्या ज्ञानावर टीका केली तर या 14 विद्या 64 कला आहेत. ह्या सगळ्या काय आहेत, पोट भरायच्या विद्या आहेत. त्यांनी शांती, समाधान, सुख मिळणार नाही. पण जे ज्ञानाविषयी ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट करून सांगितले की ते आत्मज्ञान जीवनात सुख देणार आहे, ही राजविद्या जीवनात सुख देणार आहे. म्हणून एकनाथ म्हणतात, नरदेह परम पावन मुख्य साधे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञानाविन होत शिक्षण, एका जनार्दनी ज्ञान तेने होय समाधान. आणि हे ज्ञान श्रेष्ठ आहेत. अख्खं जरी सगळं कवर सांगितलं तर तुकाराम महाराजांची गाथा जर काढली तर त्याच्यात ज्ञान असा उल्लेखना, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारीला येतं. जाऊ देवाच्या गावाला जायचे, मग बाहेरच्या नाही तर आतल्या वाचे. मनुष्य जन्मामध्ये अध्यात्म काय, बाहेरचा प्रवास नाही तर आपल्या अंतर्मुख आहे. या बहिर्मुख विश्वापेक्षा अंतर्मुख विश्व खूप मोठा आहे. म्हणून सगळे साधू संत पुरुष सगळे काय केलेले आहेत, बसलेले आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत, तुकाराम महाराज बसलेले आहेत, एकनाथ महाराज बसलेले आहेत, गौतम बुद्ध बसलेले आहेत, महावीर बसलेले आहेत, हनुमंतराय बसलेले आहेत. भगवान शंकराला 3 डोळा आहे, माहिती आहे ना. तो मामाला आहे का नाही, आहे. 11व्या अध्यायात सांगितलं विश्वरूप दर्शन म्हणजे हे चर्मचक्षु आहेत. हे काय आहेत, चर्मचक्षु. म्हणून भगवंत अर्जुन सांगतात की ह्या डोळ्यांनी तुला खरं दर्शन होणार नाही. माझा पहिला मुद्दा सगळा पोचलाय की देवाचं दर्शन आपल्या जीवनात हे फळ प्राप्तच व्हा. ही ज्ञानेश्वरी तेच वरून सांगते. मी जे 3रा ज्या मुद्दा सांगितला, आतलं दर्शन, 9वा अध्याय काय सांगतोय, ओरडून सारखा तोच फोकस करून सांगतोय ना जीवनात की तुम्ही
मी सगळ्यात श्रेष्ठ काय तर वृक्षांमध्ये वृक्ष असते, सागरामध्ये सागर आहे. तर खरा मला तुला अर्जुनाचं मला खरं तुला शोधायचं असेल तर तुम्हाला देहाच, आणि मी खरं त्या ठिकाणी विराजमान आहे. तेच म्हणतात अमोली कधीही न साधे परमेश्वर ज्ञान, म्हणून शुद्ध करा मन देहांकित व्हावे वस्तूशी ओळखायत. तुका म्हणतात की मन जे भागते ना याला तू स्थिर कर आणि ते जीवनात खरा आनंद घे, आणि तो खरा जीवनातला खरा सुखी मार्ग होऊ शकतो. इतर जीवनातली कोणतीही गोष्ट सुखी देणारी आहेत, म्हणून तुझ्या जीवनाचं काय हो तर त्या अंतर्मुख त्या पांडुरंगाचं दर्शन हे जीवनात घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने तो सुखी. झाडे जाईन कोटे बुडवाल ही इथं, म्हणजे खरं दर्शन डोळे झाकून परमात्मा डोळे उघडा तुम्हाला. म्हणून हे चर्मचक्षु आहेत आणि दिव्य चक्षु प्रगट ज्यावेळेस करतात भगवंताला विराट रूप दर्शन दाखवतात. भगवंताचं दर्शन दाखवतात 11व्या अध्यायामध्ये बरं का, दर्शन दाखवतात. आणि मग भगवंत अर्जुनाला असं पाहत राहतात बरं का, पाहत राहतात. अर्जुन हसना बी, अर्जुन रडाना बी. बरं अर्जुनाची काहीच प्रतिक्रिया, जशी तुमची प्रतिक्रिया आहे ना, काहीच नाही, तसं नाही ना. आणि मग भगवंतांनी विश्वरूप दर्शन दाखवायचं बंद केलं, नॉर्मल पोझिशनला आले. अरे अर्जुना तू काहीच नाही तुझं, म्हटलं मला काय नाही दिसलं. का नाही दिसलं? मग भगवंताच्या लक्षात आलं, अरे माझीच चुकी झाली, तुला दिव्य चक्षु देण्याचं मी विसरलो, आणि हे दिव्य नेत्र त्यांना प्रदान केले. तुम्हा मला सगळ्यांना दिव्य कर्ण आहेत, दिव्य कर्ण आहेत, दिव्य चक्षु आहेत, ते आपण उघडले पाहिजे. तर ते कोण देतं? संत देतात, संत देतात, सद्गुरू देतात. मग त्या दिव्याच्या दृष्टीने जीवनातला खरा प्रकाशमय होऊन जीवनात खरा मनुष्य सुखी समाज होतो. तुकाराम महाराजांचे सत्यगुरू आहे, कृपामाचं केली परिणाम केली. मार्गशुद्धशमध्ये तुकाराम महाराजांना आत्मज्ञान जीवनात प्राप्त आलं, आणि तो जीवनातला खरा आनंद प्राप्त केल्यानंतर त्यांच्याकडून ज्ञानेश तुकाराम गाथाचा अर्थ सगळा लिहिला गेला. सगळा इतका लिहिला गेल्यानंतर सगळं लिहून झालं, आणि ते कुणाचे तर मग तिसरी जी गोष्ट सांगितली तर मग ज्ञान अवघड आहेत. मग तिसरी गोष्ट आपल्या जीवनात काहीतरी सोपंच तरी सांगा महाराज, लय अवघड अवघड सांगा, त्याला सोपं. तर आपल्या जीवनाचं काय सोपं आहे म्हणून ते विचारतात. आपल्या जीवनात सेवा करणं सोपं आहे. देव जर भेटायचा असेल ना, आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, देव तुमच्यापर्यंत पोहोचल. देव तुमच्या जीवनातला खरा आनंद खरा प्राप्त करून देऊ. इतर ठिकाणी जायची गरज नाही. आईवडिलांची पुंडलिकरायाने आईवडिलांची सेवा केली. मी तुमच्या समोर एवढा जे कीर्तनाला उभा आहे ना, आईवडिलांचा शब्द ऐकला, आईचा शब्द ऐकला, हे आईचा शब्द, आईचा शब्द ऐका. रामाला जय श्रीराम म्हणतात. रामांनी ऐकलं वडिलांचं, वनवासाला जा म्हटले गेलं. त्या असं नाही म्हटला आता तुम्ही कांद्याच्या वाखारीत, मी बंगल्यात. तसा देव भेटन? असं नाही भेटत. अहो आईवडिलांच्या सेवेनी त्यांच्या पूर्वपण फक्त मी मोठी इमारत बांधली आमच्या देवस्थानची, आणि त्याची पूजा ते रक्कम असं चालू असलेले बोलतात. मग विचार एवढं कशाला करायचं काका? आपले जे सगळे पूर्वज आहेत ना, त्यांना आपल्याला काय केलं पाहिजे? संतुष्ट केलं पाहिजे. अरे मग जिथं असतानाच करा ना, एवढं सोपं आहे. एवढं जिथं असताना त्यांची जीवनात सेवा करा, तर तुम्हाला देव भेटल, खरा आनंद होईल, खरं जीवनातलं खरं सुखमय होईल, खरं जीवन सफल होईल, धन्य होईल. आईवडिलांची सेवा करा, संतांची सेवा करा. हा पंक्तीला बसल्यानंतर आपल्याला जे काय आपल्याला नाही, आपण अन्नदाते मोठे, तर आपण पत्रावळे तरी उचलू शकतो, आपण भात वाढू शकतो. कुणी सांगायचे सेवा करा, हो सेवा करा. देव सेवेने बघतो. जगद्गुरु तुकाराम महाराजची सेवा त्यांची आमाई करायची, हो आमाई करायची. भंडारा भामचंद्र गोरवडी नवे नवे त्यांची साक्षात धर्म पत्नी करायची सेवा. ते जेवल्याशिवाय ते जेवत नव्हते. ह्या वेशीच्या बाहेर जायचे, ते तिन्ही डोंगरावर गेले असायचे, वेशीच्या बाहेर टोपलं ठेवायचं. ह्या धरती मातेला कान लागते, ज्या दिशेने बरोबर गेले त्यावेळेस गेलं असतं. ते अशी नाही म्हणतात हॅलो आज कुठं आहेत,
तिकडंच वडापाव खाऊन घ्या, तुम्ही खा, मलाही आणा. ते टोपलं घेऊन जायचे, ती वारी घेऊन जायची, ती टोपलं घेऊन जायची, जातायची उन्हाच्या दुपारच्या कडकडत तणात जायची. जाता जाता त्यांच्या पायात काटा मोडतो. आईसाहेबांच्या पायात काटा मोडतो. तर त्यावेळेस आपण आयुष्य जन्मजन्मी आपण कशाचे बोलतो? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, त्या भगवंताच्या चरण कमलाच्या आपण तुम्ही आम्ही सगळे जीव भुकेले आहोत. म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझ्या हरिवृत्ती राहू, अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझ्या अर्थ नको देवा. देवाच्या चरण कमलाचे आपण तुम्ही आम्ही सगळे जीव भुकेले आहेत त्याच्या दर्शनाचे. पण अवला महिन्याला पाय काटा मोडतो. स्वतः पांडुरंग येतात. पांडुरंग का येतात? माझे तुकाराम महाराज उपाशी आहेत, त्यांना अन्न मिळलं पाहिजे. ही अवली चालली ना, तिच्या पायातला आपण काटा काढला पाहिजे. म्हणून स्वतः पांडुरंग जातात. ज्याचा आपण दर्शनाचे भुकेले त्याचा पाय आपल्या मांडीव घ्यावा आणि अलगद त्यांच्या पायातला काटा काढावा आणि पुन्हा वाटेने पुढे जातात. कशामुळे देव भेटले? संतांची सेवा केल्यामुळे भेटले. संतांची सेवा केल्यामुळे साक्षात पांडुरंग आले. काय वेद वाचले होते त्यांनी, पुराण वाचले होते, वाचला होता. तर सेवा हा दारवंटा. म्हणून सेवा आपल्या जीवनात घडली तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात खरं सापडतं. विठोबार अवतारानंतर नामदेवांचे राहिलेले अभंग पूर्ण करण्याचे त्यांच्याकडे जबाबदारी असते. कृत्य केली, इच्छा केली, गाथा त्यांनी लिहून काढली. लिहून काढल्यानंतर रामेश्वर भट्टींनी सांगितले की तुमची ही इंद्रायणीची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडून टाका. निश्चित तशी बुडवली नाही तर दगडाला बांधून इंद्रायणीच्या डोहात बुडवली. बुडवल्यानंतर तुकाराम महाराज ज्यासाठी माझा जन्म झाला त्यांनी इच्छा व्यक्त केली, पांडुरंगा माझे ग्रंथ मला पुन्हा मिळाले पाहिजेत, मला माझे पुन्हा मिळाले पाहिजेत. मग त्यासाठी तुकाराम महाराजांना धावा करतात. तो कसा धावा करतात? 13 दिवस झाले निश्चिकरिता न पावसे अनंता मायपा. हे पांडुरंगा माझे जर ग्रंथ पुन्हा असतील तर माझ्या जगण्याला अर्थ काय? तुका म्हणे आता मांडिले निर्वाण प्राण हा सांडतो. भगवंता मी इथं प्राण समर्पित करून टाकेन. आणि असं म्हटल्यानंतर स्वतः देव म्हणतात, बाळा मी तुझे ग्रंथ छातीशी कवटून या इंद्रायणीमध्ये बसलेलो आहे. 14व्या दिवशी आहे तसे तरुण जळे दगडा सहित माया, जळे दगडा सहित माया, जळे दगडा जसं माझं आता कीर्तन झालं, तुम्ही म्हटले आता महाराज राहावा, मी थांबन का? नाही, जायचं. तसं संतांची वेळ झाली की संत थांबत नसतात. ते त्यांच्या वाटेला पुढं कार्याला जायला लागतात आणि जायला लागल्यानंतर निघतात की त्यांना हे सगळं हे जग नकोश होतं. शोधिताची नये म्हणून ओळंगतो पायी, आता दिसू नये जना ऐसी करी नारायणा. नारायणाला विनंती केलं, आता मला काय दिसायची गरज नाही, मला आता जाऊन द्या. म्हणवी तो दास परी मी असे उदास. भगवंता मी आता उदास आहे, मी तुझा दास आहे, पण मी काय आहे आता उदास आहे. मला आता इथं राहूशी वाटत नाही. का? आपल्याला कसं राहूशी वाटतं? आपल्याला कसं वाटतं? राहूशी वाटतं. कुठं? इथं. पण कवर तुम्हाला सगळ्यांना ह्या सत्तेच्या कमिटीने नेलं फॉरेनला फिरायला, अयोध्येला, इकडं तिकडं तिकडं. तुम्ही किती दिवसांनी मानणार? नको, आता आपल्या गावी चाला, आपल्या घरी चाला. मानणार का नाही मानणार? नाही म्हणणार. न्यावं त्यांना सगळ्यांना. हरिद्वारला सप्ताह सगळे करतात आणि मग तिकडं गेल्यानंतर आपण किती कुठेही काय जाऊ ना, कुठेही किती दिवस फिरवा ना,
तसं मग आपण परत आलं की काय म्हणतो माझं गाव, काय म्हणतो माझं, महाराज म्हटले की माझं गाव आहे रा. तसं माझं गाव, माझा घराचा उमरा खरा तुटलेला का असाना, पण माझं. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज कुठून आले होते? आम्ही वय कुंठवासी, आम्ही वय कुंठवासी, आलो याचे कारणासी, आलो याचे कारणासी, आबोलिले देरुसी, आबोलिले देरुसी, सात भावे वंदाया, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, सात भावे वंदाया, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, वैकुंठवासी, आलो याचे कारणासी, बोलिले देरुसी, सात भावे वैकुंठवासी, आलो याचे कारणासी, बोलिले देरुसी, सात भावे तुकाराम महाराज वैकुंठावर, आम्ही वैकुंठवासी आलो या चिकालसी, बोलिले दिवशी साचवत पांडुरंगाला विनंती करतात, आता मला तुम्ही न्यायला या. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. सनकाधिकांना विनंती करतात, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळ वेगी आणावा तो हरी मज दिनाची उतरी. गरुडाला विनंती, शिष्याला विनंती करतात, संतांना विनंती, त्यांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचला तो. पांडुरंग म्हणतात मी आता तुला न्यायला येतो. त्यावर तुकाराम म्हणतात आपुल्या माहेरा जाईल मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता, 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 निरोपया संग हाती आला, मरने दसा रे मरने दसा, सारने द आ, सारे मरने दसा रे मरे, निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन सगळ्यांना सांगत सुटतात आपल्या माहेरांनी जाणारे. माहेरला सगळ्यांना सांगायला तर तुकानं म्हणलं काय हे लागलं काय, माहेर कुठं असतं का काय सुद्धा चिंती उमटते अंगी. डावा डोळा लवे उजवी स्फुरते शिवाय, पांडुरंग स्वतः न्यायला येणार म्हटले. आणि खरंच
स्वतः पांडुरंग दशमीच्या दिवशी येतात. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी दरदरीत पाण्या माझी रांधली कन्या. आणि रांध्याकडून कन्याचं दशमीचं दिवसचं सेवन केलं आणि पांडुरंगाला म्हणतात की आता चला तुम्ही. तर त्यांनी नाही, पोळ्याचा स्वयंपाक आहे, पोळ्याचा स्वयंपाकाला जात नाही. आणि फाल्गुन वंद्य द्वितीयेला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग घेतला कीर्तनासाठी. गोटविन लाळ ब्रह्मज्ञानाती मुक्तात्मस्थिती सांडविन ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी दिवैसा. तीर्थ ब्राह्मकासियानी नाळस कडू स्वर्गवास करी भोग सांडविन तपोनिधी अभिमान यज्ञानी दान लजविन भक्ती भाग्य सीमा साधेन पुरुषार्थ ब्रह्मीचा ज्वार्थ निज ठेवा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवसा. देवाला ऋण करून ठेवून सांगतो करा म्हणतात. आणि धन्य मनविन इहलोकी लोका भाग्यामी धन्य म्हणविन इहलोकी लोका धन्य म्हणविन इहलोकी लोका धन्य म्हणविन इहलोकी लोका धन्य म्हणविन इहलोकी लोका. भाग्य आम्ही तुका देखिएला भाग्य आम्ही तुका देखिएला धन्य म्हणविन इहलोकी लोका धन्य म्हणविन इहलोकी लोका. भाग्य आम्ही तुका देखिएला भाग्य आम्ही तुका देखिएला धन्य म्हणविन इहलोकी लोका धन्य म्हणविन इहलोकी लोका. तुकाराम महाराज अभंग घेतात. त्याच्यानंतर साक्षात गरुड अवतरित होतं, उतरलं जातं आणि पांडुरंग स्वतः हात दे म्हणतात. हात काय पुरत नसतो. त्या सर्व ठिकाणी जसं हेलिकॉप्टर उतरताना सगळा धुराळा उधळायला लागतो तसं भगवंताला असं सगळं प्रकाशमय स्वरूप आनंद राहतं. सगळ्यांचे डोळे असे दिपले जायला लागतात, सगळा प्रकाश प्रकाश. आणि त्या याच्यामध्ये म्हणतात पांडुरंग म्हणतात हात दे, मी तुला हातात देतो. आणि सर्व ठिकाणी हात काय त्यांचा पुरत नव्हता. आणि त्यावेळेस सगळं फिरता फिरता बघता बघता काळाक लक्ष जातं. जगा काळ काय आम्ही त्या काळाला खाली उभं केलं यमाला आणि त्याच्या डोक्यावरती पाय देऊन हातात हात दिल्यानंतर स्वतः पांडुरंगावरती बसले आणि आवर्जूनले आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकला सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ सिंग, आम्ही जातो वैकुंठाला. अशी वैकुंठाला तुकाराम महाराज गेले. पुढे साहित्य गुप्त तुका वैकुंठ गमन जगद्गुरु तुकारामांचं किती लांब आहे तेवढं कमीच आहे. आणि अनंत साधन आहे. सदैव तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला जातात. अरे नवे नवे भगतसिंग राजगुरू यांना सुद्धा सकाळी सकाळी फाशी देणार होते, संध्याकाळी रात्रीच्या वेळेस सुद्धा ते सगळं काय करत होते, व्यायाम करत होते. काय करत होते, व्यायाम करत होते. ते जेलर म्हटलं अरे यांना उद्या सकाळी काय होणार आहे, फाशी होणार. आणि ते काय करतात, व्यायाम करतात. काय म्हणावं यांना. आणि त्यांना विचारतात ना, अहो तुम्ही उद्या तुम्हाला फाशी होणार आहे आणि तुम्ही व्यायाम करता. अरे आमच्या आईवडिलांनी सांगितलंय देवाला जाताना सुक्की फुलं देवाला आवडत नाही, त्याला ताजी तवटेट फुलं लागतात.
आणि ती देवाला व्यायाम करून तरतरीत होऊन ह्या काळावर घाबरायचं नाही तर त्याला सामोरं जातात. देश सेवा करण्यासाठी जातात आणि सामोर जातात. नवे नवे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. का राजा आवर्जून म्हणाव? अहो नवे नवे 40 दिवस अक्षरशः धर्म बदलण्यासाठी. धर्माची व्याख्या काय, धर्माचा अर्थ काय? धर्म म्हणजे दिशा दर्शक आहे की आपल्या जीवनातलं आपल्याला काय करायचे, त्या पांडुरंगाका जाण्याचे. हा धर्म आपल्याला दिशा सांगण्याचं काम करतो. आणि तेच धर्म बदलण्यासाठी त्यांच्या हाताने त्यांना बंदिस्त करून ठेवतात, त्यांना चापक्याचे फडकवतात, साल्ट अंगावरच उतरून जात आहे, सगळं कापड फाटत जातात, सगळं होऊन सुद्धा फरफडात वडीत नेतात. पण तरी सुद्धा ते बदलत नाहीत. येतं आणला माझं नाव नव्हे, हा तुमचा टाळ, तुम्हाला राम राम. पुढच्या हप्त्याला मी दिसणार. कुठे गेली व्यक्ती? आवड पाय, आवड नसून तर ती गरज आहे. आणि नवे नवे तसं केल्यानंतर सुद्धा ते गप्प बसत नाही. आणि एवढं केल्या सुद्धा गप्प बसत नाही. असा समोर उभं राहिल्यानंतर, त्यांचे समोर आल्यानंतर समोर थांबायला लागतात. औरंगजेब समोर दिसतो त्यांच्या समोर आणि तहाट मानेने एवढा त्रास झाला तरी नजराला नजर द्यायला का नाही, कारण त्यांचे डोळेच होते. तेज पुंज तेजस्वी आखे ती निकल गई पर झुका नाही. अशा सळसळीत सलाया त्यांच्या डोळ्यामध्ये चरकेने घातल्या, पण तरी सुद्धा मागे हटले नाही. दोनों पैर कटे हात कटे पण सत्कर्म से कभी छोटा नाही. कुणाचा मुलगा होता? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा होता. आणि आवर्जून 2 हात काढले, जीभ सुद्धा कापली गेली, पण धर्मासाठी किंवा आपल्या देशासाठी त्यांनी माग सरले नाही. काळाला समोर गेले, मृत्यूला समोर गेले, पण मागच नाही. आणि जगद्गुरु तो पांडुरंगावरती वरती गेले. वरती गेल्यानंतर धावा कोण करतं? बाप गेल्यानंतर कोण लय रडतं? पोर घर रडतं का पोरगी? पोरगी घरी असते का माहेरी असते? तिकडूनच आवाज येतो, बाबा. अशी ठय 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 रडत भागीरथी रडत येते, माझे बाबा कुठे गेले हो, माझे बाबा कुठे गेले? अशी धावतच रडत येते. दावत आल्यानंतर प्रत्येकाला विचारत होती, माझे बाबा कुठे गेले हो, माझे बाबा कुठे गेले? अंतकरणापासून ताहून रडती की माझे बाबा कुठे गेले? बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. सगळ्यांना विचारत वैकुंठाला गेले, वैकुंठाला गेले. त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये भागीरथी माता उडी मारते. पाण्यात उडी मारल्यानंतर मासे तिला अलगत वरती काढतात आणि फाल्गुन वद्य द्वितीयेला जगद्गुरु तुकाराम वैकुंठ चालतात. पंचमी दिवशी तुकाराम महाराज पुन्हा वैकुंठातून मुलीसाठी धावत खाली येतात. आल्यानंतर ती इतकी आनंद होती की माझे बाबा आले हो, माझे बाबा आले. टाहा फोडून लागते की माझे बाबा आले. त्यांना पटकन काय बनवते, जशा आत्ताच्या बायका लगेच पोरांना बाळा तहान होतला घे मॅगी, तसं त्यावेळेस आता मॅगी नाही. आता त्यावेळेस पळपट, आता पळपट राहिला, आता मशीन राहील. आणि शेवाया करते, पण शेवायला काय लागतं? दूध लागतं. सर्व ठिकाणी मिळते, दूध कुठे मिळत नाही. सर्व ठिकाणी मिळते. वेलेश्वरा पूजले, दूध नंदीचे काढले आणि दूध नंदीचं काढल्यानंतर त्यांनी सेवन करतात आणि मुलीला आणि धर्मपत्नीला संदेश देतात की बाळा, मुलीला सांगतात की बाळा आम्ही कुठेही गेलो नाही, ज्या ज्या दिवशी तू हाक मारशील ना तर मी इथं हजर आहे. आणि धर्मपत्नीला सांगतात देव पाहवया
करीवो सायास, देव पाहिला सायास कर आणि संतांचा आशीर्वाद घे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. पुरुषार्थानं पुन्हा गेल्यानंतर वैकुंठावन भागीरथीसाठी आले, निळोबऱ्यासाठी, गौरशीट वाहण्यासाठी पुन्हा आले. ज्याच्या वेळेस आपल्याला धावा पडतील तर संत मंडळी आपल्याला पुन्हा येतात. म्हणून तुका म्हणे काळ आता न करू शके बळ, बळाला सुद्धा काळाला सुद्धा घाबरत नाहीत. आणि काळावरती विजय अशा जगद्गुरु तुकारामाने त्यांच्या जीवनात सफल केला. आणि परमभाग्ययोगाने मला इथं येण्याची सेवेची संधीचा योग आला. पहिल्या चरणामध्ये सांगितलं की देवाला आपलंसं पहिलं करा, ही देवा आपली गरज आहे. आणि देवाला आपल्या जर करायचं असेल तर निसत तसं उपयोग नाही, तर आपल्या जीवनात संतांना आपल्या जीवनात हे केल्यानंतर आपलं कृत्य कार्य, आपली इच्छा असेल तर मार्ग होतील. आणि इच्छा जर नसतील तर मार्ग निघत नसतात. आपली इच्छा त्या भगवंताला तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळ व्हावा. आणि वेळेनंतर आपल्या जीवनातलं खरंच सफल जीवनात साध्य होतं. तुम्ही माझे 2 शब्द ऐकले, अंतःकरणातून प्रेमाने आपण सगळ्यांनी त्यांचं नामस्मरण केलं. सगळ्यांनी एकमुखाने तुकाराम महाराजांविषयी भजन करू. तुकाराम तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने उभ्या महाराष्ट्रभर नव्हे, भारतभर नव्हे, तर जगभर, जगाच्या पाठीवर अमेरिका, थायलंड, सगळ्या देशांमध्ये तुकाराम महाराजांचे कार्यक्रम, कीर्तन महोत्सवाचे कार्यक्रम झाले. बाहेरच्या देशात गेलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा, समाजाने सुद्धा आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मूर्त्या नेल्या आणि तिथं प्रचाराने प्रसार करून विठ्ठलाच्या मूर्तीतून भक्तीचा मळा फुलविला. आणि तसाच 7 कार्यक्रम जसे सहकार्याने मोठ्या भावीत झाले, 1-1 लाखाचे सप्ते झाले, तसाच आत्ताचा 23 जानेवारी ते 31 जानेवारी भंडाऱ्याच्या पायथ्याशी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं 375 वर्ष, म्हणजेच नारायण महाराजांचे धाकटे चिरंजीव त्यांच्या जन्माला पूर्ण होतात. नामदेवरायांचे जन्माला 650 वर्ष त्यांच्या समाधी सोहळ्याला होतात. आणि नवे तर ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 वर्ष होतात. असा सगळ्यांचा समुदाय ज्ञानेश्वरी पारायण आणि तुकाराम महाराजांचं गाथा पारायण या दोन्हींचा समन्वय साधून 1 लाख लोकांचा हा सप्ताह भव्य आणि दिव्य मोठ्या प्रकारात साजरा होणार आहे. म्हणजे तुकाराम महाराज किती उभे करायचे तर 375